कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची पुण्यात भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली। शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी घराजवळ कोथरूडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला। गोळीबारानंतर मोहोळला लगेचच जवळच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। त्याच्या साथीदारानेच त्याला संपवलं। आरोपींबद्दल धक्कादायक माहिती समोर येते। आरोपी हा मोहोळ गँगचा सदस्य असून तो शरद मोहोळ सोबतच राहत होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केला। शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना पोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता। टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्यासोबत होता। पैशांच्या देवणघेवणीतून दोघांमध्ये वाद उडाला होता। घटना घडली त्यावेळी सकाळपासूनच हल्लेखोर हे शरद मोहोळ याच्यासोबत होते। संधी मिळताच त्यांनी मोहोळ याच्यावर गोळीबार केला। मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरूडच्या सुतारदरा भागात गोळ्यांचे 4 राऊंड फायर करण्यात आले। या घटनेत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 9 पथकं पुणे ग्रामीण, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली। पोलिसांनी या 8 जणांना पळून जात असतानाच ताब्यात घेतलेला आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरात चांगलीच खळबळ उडालेली आहे, तसंच भीतीचं वातावरण देखील पसरलेलं आहे।